या आपण जाऊ पुढे. हां सर. पुढचा प्रश्न पुन्हा अशोक धर्माधिकारी सरांचाच आहे. अ, नवतारा चक्रानुसार मित्र, अतिमित्र, नक्षत्राचे स्वामी लग्नाला अकारक असतील, तरी ती नक्षत्रे जातकासाठी शुभच असतात का? जसे मकर लग्नाला मंगळाची नक्षत्रे. नाही, गुड क्वेश्चन. कसं आहे बघा, दोन गोष्टी मिक्स करताना आपण त्यात खोलात जाऊया. ओके. की जेव्हा तुम्ही लग्नाचे इष्ट अनिष्ट किंवा तुम्ही काय आकारक शब्द वापरला तुम्ही, कारक अकारक असे शब्द भावेशत्वाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण वापरतो. त्यावेळेला ते लग्नाचे म्हणजे लग्न राशीच्या अनुषंगाने विचारात घेतलेले ग्रह असतात. ते ग्रह आणि नवतारा चक्र म्हणजे बेसिकली जेव्हा ग्रहांच्या गोचरीचा विचार करावा लागतो, ते नवतारा चक्र ज्याला आपण म्हणतो ना, जन्म नक्षत्र, संपत नक्षत्र, विपत नक्षत्र वगैरे वगैरे ही. ओके. ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. ओके. नवतारा चक्र हे मुख्यतः गोचरीशी निगडीत नक्षत्र आहे. अर्थात महादशांमध्ये वगैरे पण त्याचा वापर येतो करता. पण मुख्यतः गोचरीशी निगडीत आहे. तिकडे चंद्र, आता लक्षात घ्या तुमचा सेंट्रल पॉइंट कुठला आहे. जेव्हा तुम्ही लग्नाचे अकारक कारक किंवा इष्ट अनिष्ट ग्रह जे म्हणता, त्यावेळेला लग्न रास हा मेन पॉइंट असतो फोकल, आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही इतर भावेश विचारात घेत असता आणि मग ठरवत असता की मेष लग्नाला बाबा शनी अनिष्ट होतो, बुध अनिष्ट होतो, गुरु इष्ट होतो वगैरे, बरोबर. पण ज्यावेळेला तुम्ही नवतारा चक्रानुसार ज्यावेळेला तुम्ही नक्षत्रांची विभागणी करता गोचरीच्या दृष्टीने, ओके, खरं तर ते जन्मकुंडलीला अप्लाय करायला सांगितलेलं नाहीये. आता काही जण एनिवे, पण ते गोचरीत विचार करायला सांगितलेले, ओके. त्यावेळेला जन्म म्हणजे चंद्र नक्षत्रापासून जर मित्र नक्षत्र, अतिमित्र नक्षत्र ही जी असतात, ही विशिष्ट टप्प्यावर पडणारी नक्षत्र असतात. ती शुभच मानलेली आहेत. त्यातनं होणारं गोचर हे आपण म्हणतो की बाबा एक प्रकारचं फॅसिलिटेटिव्ह मानलेलं आहे. मदत करणारं मानलेलं आहे. इर्रिस्पेक्टिव्ह की त्या नक्षत्राचा स्वामी हा भावेश कोण आहे कुंडलीमध्ये. ओके. इथे अगेन दुसरा मुद्दा येतो, की नक्षत्रांमध्ये गुणधर्म जे येतात किंवा नक्षत्रांची जी फलं आहेत, ती नुसत्या भावेशत्वा म्हणजे त्या त्यांच्या मालकीच्या ग्रहावर अवलंबून नाहीयेत ना हो. जेव्हा तुम्ही म्हणता, की मंगळ हा समजा धरून चला एखादं लग्न कुठलंही आहे, शनीचं लग्न आहे धरून चला, आणि चंद्र अशा नक्षत्रात आहे, की मंगळ हा मंगळाची नक्षत्र ही मित्र नक्षत्र किंवा अतिमित्र नक्षत्र होत आहे. ओके, शनीच्या लग्नांना. आता शनीच्या दोनही लग्नांना मंगळ हा अनिष्ट ग्रह आहे. तुमच्या भाषेत अकारक ग्रह आहे. ओके. पण ज्यावेळेला गोचरीतनं एखादा ग्रह मंगळाच्या नक्षत्रातनं जाईल, तेव्हा ती मित्र अतिमित्र म्हणूनच तुम्हाला विचारात घ्यावी लागतील. पण इथे एक मेख आहे, की मंगळाच्या चित्रा नक्षत्रातनं होणारं भ्रमण, मंगळाच्या मृग नक्षत्रातनं होणारं भ्रमण आणि मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातनं होणारं भ्रमण, यात मोठा फरक आहे. नक्षत्रांच्या मूलभूत प्रकृती प्रवृत्तीनुसार तिकडे नुसती ती मंगळाची नक्षत्र म्हणून फळणार नाहीयेत, हाही मुद्दा लक्षात घ्यावा लागतो. सो मित्र, अतिमित्र किंवा नवतारा चक्र फॉर दॅट मॅटर, ओके, हे गोचरीसाठी सांगितलेलं आहे. आणि नक्षत्रांच्या आधारित गोचरीच्या ही एकमेव पद्धत नाही हा बरं. मी फेसबुकवर एक मध्ये आर्टिकल पण लिहिलं होतं. आय होप तुम्ही वाचलं असेल किंवा नसेल तर तुम्ही शोधा, की नक्षत्रांवर आधारित जी ही नवतारा चक्राची जी पद्धत आहे, ती वगळता नक्षत्रांवर आधारित गोचरीच्याच फलिताच्या इतरही अनेक पद्धती आहेत. ही एकमेव पद्धत नाही. आणि बरं तर बरं, 100% फक्त आणि फक्त त्याच पद्धतीचा वापर करावा नवतारा चक्राचा आणि सगळी गोचरीची फळं सांगावीत, हे सुद्धा नाही. काही वेळेला मी पाहतो, की काही जण या नवतारा चक्रानुसार मग ते ठरवतात, पर्सेंटेज काढतात. अमुक नक्षत्रातनं जाताना 100% चांगलं फळ देईल, अमुक नक्षत्रातनं जाताना नवतारा चक्रानुसार 75% चांगलं फळ देईल. त्यात वेध विचारात घेतात का हो? गोचरीत वेध विचारात घ्यायला सांगितलेत ना? इतर बळ विचारात घ्यायला सांगितलेत ना? त्यानुसार जर तेही जर सांगितलेलं आहे, तर त्यानुसार होणारे फेरफार नको का लक्षात घ्यायला? सो थोडं जरा म्हणजे
थोडं जरा ह्या गोष्टी भान ठेवून वापराव्या लागतात. ओके. सो असं सरधोपटपणे एकच भाग घेतला सिलेक्टिव्हली अगेन मी म्हटल्याप्रमाणे एकच भाग घेतला आणि तो अप्लाय केला आणि फुल त्यातनं एक्सपेक्ट केलं तर तसं होणार नाही ना. म्हणजे आलं लक्षात तुमच्या. पण तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. ओके. बाय द वे. तुमचा विचार चांगल्या दिशेने चालले. ओके. पुढचा प्रश्न घ्या मॅडम. हा. पुढचा प्रश्न आहे सुनीता बोरटकर मॅडमनी विचारलंय. मकर लग्न कुंडलीत षष्ठेश बुध, अष्टमेश रवी आणि शनी कुंभेत धनस्थानी असता कुटुंबातील सदस्यांना त्रास होतो की धनसंचय संबंधित त्रास समजावा? अगेन पुन्हा आपल्या इष्ट अनिष्ट ग्रह भावेशत्व यांच्याशी निगडीतच हा प्रश्न आहे तुमचा. ओके. की मकर लग्न आहे आणि कोण बुध रवी शनी सांगितलेत ना त्यांनी? हो, बुध रवी शनी. आता आपण एक एक ग्रहाचा विचार करू. ओके. अगेन एव्हरीथिंग आय एम टेकिंग टू थर्ड थर्ड व्हॉल्यूम, तिसरा आपला खंड. मकर लग्नाला सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की लग्नेश या नात्याने म्हणजे कोणेश केंद्रेश या नात्याने शनी, भाग्येश या नात्याने बुध, हे दोन इष्टग्रह आहेत. एकमेकांचे तर ते मित्र आहेतच. येस, बुध फुल्ली क्वालिफाईड इष्टग्रह नाहीये कारण षष्ठेश म्हणून त्याचं कार्य आहे मकर लग्नाला. ते काही पुसलं जाणार नाही. ओके. सो दोन्ही फळ आहेत. ओके. अशा वेळेला शनीच्या कुंभ राशीमध्ये जर लग्नेश शनी आणि षष्ठेश म्हणून तुम्ही विचारलाय म्हणून षष्ठेश नवमेश असणारा बुध जर एकत्र असतील तर आधी एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की हा लग्नेश भाग्येशाचा योग तिथे प्रॉमिनंट होतो कारण दोघांनाही राशीबल मिळतं आणि कोणी अनिष्ट स्थानी नाहीये. बरोबर. इव्हन षष्ठेश पण त्या केसमध्ये बलवान होतो. फक्त हे दोन ग्रह विचारात घेतोय आपण, रवी अजून मध्ये आणलेला नाहीये. ओके. सो शनी बुध तर अडचण फार निर्माण करणार नाहीत हे तर निश्चितपणे. बरोबर. मग आता ते रवी आल्यावर काय होईल तर मकर लग्नाला रवी अष्टमेश. अष्टमेश म्हणून तो वाईट आहे का सर्वस्वी? नाही. तो परावलंबी आहे. तो परावलंबी असल्यामुळे तो फळं कोणाची देणार की तो ज्यांच्या साहचर्यामध्ये जातो त्यांच्यानुसार. आता हा रवी शनी बुधाच्या जे मुळात ह्या कुंडलीमध्ये आता सुस्थितीत आहेत. शनीच्या राशीत शनी, शनीच्या राशीत बुध, दोन कोणेश आहेत या लग्नाचे. त्यांच्यासोबत रवी गेल्यामुळे रवी स्वतःची अनिष्ट फळं निर्माण करण्याची प्रवृत्ती बरीच आवरून धरेल. भावेशत्वाच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यामुळे विशेष करून आर्थिकदृष्ट्या हा योग वाईट नाही कारण अगेन अष्टमस्थानी एका धनस्थानांपैकी एक आहे. येते तुमच्या लक्षात? हा. त्यांची मूल प्रकृती लक्षात घेतली ग्रहांची तर रवी शनी एकमेकांचे शत्रू आहेत. जोरदार. त्यात अष्टमेश म्हणून काही रवी पूर्णपणे क्लीन नाहीये. मग अशा वेळेला जे काही फळ मिळेल आर्थिकदृष्ट्या वगैरे ते संघर्ष चुकवणारं संघर्षातनच मिळणार आहे. त्यात दिरंगाई असेल, त्यात डिले असेल, त्यात काही त्याग असेल, त्यात काही कष्ट असतील, हे तर असणारच आहे. इव्हन गोचरीनुसार कधी-कधी कारण शनी रवीची युती ही संघर्ष दर्शवतेच. त्यामुळे गोचरीनुसार जसे शनीचं भ्रमण किंवा इतर ग्रहांचं अनिष्ट भ्रमण असेल त्यानुसार त्रास होतील. पण म्हणून बाय डिफॉल्ट युती अत्यंत वाईट आहे आणि ही व्यक्ती कायम हलाखीच्याच परिस्थिती राहील अशी फळं ह्या व्यक्तीला केवळ या 3 ग्रहांचा विचार केला तर नाही मिळणार. हां, त्यात तुम्ही चौथा ग्रह ॲड करा, तिथे राहू ॲड करा किंवा केतू ॲड करा तर भाग वेगळा आहे पुढचा भाग. व्ययश गुरुला आणून तिथे ठेवा तर भाग वेगळा आहे. पण फक्त या 3 ग्रहांचा विचार केला तर तेवढा त्रासदायक नाही जेवढा अदरवाईज आपण समजू. अदरवाईज धनस्थानातली रवी शनी युती चांगली नाही. आता या व्यक्तीचा प्रश्न असेल मला वारसा हक्काचं धन मिळेल का? तर मला सांगा काय अडचण आहे या व्यक्तीला वारसा हक्काचं धन मिळण्यात? कारण अष्टमेश हा भाग्येश, लग्नेश आणि धनेशासोबत बसलाय ना धनस्थानी. का नाही मिळणार या व्यक्तीला वारसा हक्काचं धन? फक्त हे ग्रह एवढे विचारात घेतले तर. बरोबर? पण हेच आता तुम्ही वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये अभ्यासा. कुटुंबाच्या दृष्टीने अभ्यासा. भावेश म्हणून कार्यक्षत्व जे ग्रहांचं आहे, ते कुटुंबाच्या दृष्टीने विचारात तेवढं घेतलं जाणार नाही. तिथे धनेश धनात आहे. तो भाग्येशासोबत आहे येस, पण षष्ठेश पण आहे तिकडे आणि अष्टमेश पण आहे तिकडे. मग आता शनीवर जो धनेश आहे, कुटुंबेश आहे, त्याच्यावर 2-2 अशा ग्रहांचा प्रभाव आला, की जे काही भावेशत्वाच्या कॉन्टेक्स्टमध्ये अडचण दाखवतातच आहेत. ॲट द सेम टाईम रवी शनी ही संघर्षात्मक युती आहे. त्यात खंड 1 मध्ये आपण एक्सप्लेन केल्याप्रमाणे क्रूर ग्रह आणि सौम्य ग्रह यात फरक काय असतो हे तुम्ही अभ्यासा.
की जेव्हा तुम्ही कुटुंब सुख म्हणता तेव्हा बेसिकली तुम्हाला नातलगांचं सुख या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारात घ्यायचं असतं. क्रूर ग्रह पोषक आहेत का त्याला? धन म्हणता तेव्हा हा प्रश्न येत नाही. क्रूर ग्रह आणि सौम्य ग्रह यात फरक काय हे खंड 1 मध्ये लिहिलंय आपण. एकदा नीट काढून वाचा. सेन्सिटिव्ह गोष्टीच्या दृष्टीने 2-2 क्रूर ग्रह धनस्थानात असणं हा भाग चांगला नाही. त्यामुळे हा योग हा आर्थिकदृष्ट्या तेवढा त्रासदायक नाही. येस, संघर्ष राहील रवी शनी असल्यामुळे. पण तेवढा नाही जेवढा तो कौटुंबिक बाबतीत त्रासदायक ठरू शकतो. ओके. हां, अर्थात षष्ठेश असल्यामुळे बुध त्यांना थोडंसं कर्जाचं दडपण, अमुक-तमुक वगैरे हे भाग राहणार. ओके, त्यात वाद नाहीये काही. आणि षष्ठेश हे शेवटी बुध, त्यामुळे तो अ, भाग राहतो, थोडा एलिमेंट येतो त्याच्यामध्ये. ओके. असो, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न म्हणजे सुनीता बोरटकर मॅडमनीच प्रश्न नाही, ऍक्च्युली त्यांनी तुम्हाला विनंती केली आहे की नक्षत्रासंबंधी 8-10 दिवसांची एक कार्यशाळा घ्यावी, जेणेकरून नक्षत्रांची संपूर्ण माहिती व्यवस्थित मिळेल. आता तुम्ही संपूर्ण माहिती शब्द वापरलाय. फार डिटेलमध्ये व्हायची असेल तर मग 8-10 दिवसांची कार्यशाळा पुरणारच नाही आपल्याला. प्रत्येक नक्षत्रावर 2 तास या पद्धतीने किमान 27 लेक्चर्स घ्यावी लागतील आपल्याला. सो 8-10 दिवसांची कार्यशाळा आपल्याला पुरायची नाही. किमान 27 किंवा मे बी 27 जुने जेवढे होतील तेवढी तरी लेक्चर्स लागतीलच. पण बघूया. योग येईल त्यावेळेला घेऊ आपण. पण थँक यू. थँक यू सो मच. हां, पुढे. पुढे संजय तेंडुलकर सरांनी प्रश्न विचारलाय की पंचांगामध्ये ग्रहशील तक्त्यात प्रत्येक ग्रहाचा उच्च भाग व नीच भाग दिला आहे. तो अंशांमध्ये आहे का आणि त्याचे महत्व काय आहे? सी कसं असतं, आपण ज्यावेळेला म्हणतो की एखाद्या ग्रहाची एखादी रास ही उच्च रास आहे, तेव्हा वस्तुतः सांगायचं झालं किंवा नीच रास आहे, तेव्हा वस्तुतः सांगायचं झालं तर ही संपूर्णच्या संपूर्ण रास ही उच्च किंवा संपूर्णच्या संपूर्ण रास ही नीच नसते बेसिकली. ओके. शास्त्रकारांनी ग्रहांचे उच्चांश, शास्त्रकारांनी ग्रहांचे नीचांश हे दिलेले आहेत. काही-काही वेळेला असा भाग असतो, की एखाद्या राशीचा एखादा भाग हा उच्चांश असतो. अंश एखाद्या ग्रहाचा एखाद्या राशीतला आणि त्या राशीचा उरलेला काही भाग हा फक्त मूल त्रिकोण रास किंवा स्वरास म्हणूनच कार्य करतो. असं सुद्धा असतं. ढोबळमानाने आपण ते लक्षात न घेता ती अख्खीच्या अख्खी रास कारण ती आपण शेवटी राशीला एकत्रितरित्या अशी काही फलितं असतात. त्यामुळे आपण ती अख्खीच्या अख्खी रास अशी उच्च म्हणतो, की फॉर एक्झाम्पल मंगळाला मकरेमध्ये 28वा अंश हा उच्च अंश सांगितलेला आहे. ओके. अख्खीच्या अख्खी मकर रास मंगळाला उच्च नाही सांगितले शास्त्रकारांनी. उच्चांश म्हणजे रास उच्च आहे, पण परमोच्च अंश हा आयडियली शब्द म्हणायला पाहिजे. परम उच्चांश हा एक विशिष्ट अंश सांगितलेला आहे, की त्या अंशावर ग्रह हा अतिशय सेन्सिटिव्ह असतो. आता ह्यात काही मतमतांतर कुठल्या बाबतीत शास्त्रामध्ये नाही. पण आधुनिक आधुनिक जेव्हा म्हणतो तेव्हा मी आत्ताच्या काळातले नाही, की जुने जाणते काही विद्वान मागच्याच्या मागच्या पिढीतले काही ज्योतिषी होऊन गेले. खरंच अत्यंत विद्वान असे. की ज्यांनी ह्याबद्दल थोडं सांगितलं, की उच्चांश हवेतच, पण ते थोडे अंश आता बदलायला हवेत कालौघामध्ये, अशी त्यांनी काही गणितीय आधारे काही त्यांची मीमांसा होती. तो भाग वेगळा. पण की वृश्चिक राशीमध्ये 3 अंशावरचा चंद्र, तुळेमध्ये 10 अंशावरचा रवी, हे सगळे असे वेगवेगळे जे सांगितलेले ते नीचांश, उच्चांश ह्यांना ते परमोच्च अंश सांगितलेले आहेत. आणि त्याचा रिलेव्हन्स कुठल्या बाबतीमध्ये येतो, तर शास्त्रकारांनी आता फॉर एक्झाम्पल जसे आपण राजयोग अभ्यासतो. ओके. तसे तुम्हाला ठाऊक आहे का, राजभंगाचे पण योगशास्त्रांनी सांगितलेले आहेत. थोडं तुलनेने आधुनिक म्हणजे पाराशरीमध्ये वगैरे सांगितलेले नाहीयेत. पुढच्या काही काळातल्या म्हणजे सारावलीमध्ये वगैरे बहुतेक इफ आय रिमेंबर करेक्टली 37 का 38वा अध्याय आहे. आय मे बी रॉन्ग, बट मोस्टली बहुतेक सारावलीमध्ये 37वा का 38वा अध्याय राजभंग योगांवर आहे. ओके. त्याच्यात जे राजभंगाचे अ, योग सांगितलेले आहेत, त्यात एक योग असा आहे, की इतर राजयोग कुंडलीमध्ये कितीही असू देत. पण चंद्र जर त्याच्या नीच्या अंशावर असेल किंवा रवी जर त्याच्या नीच्या अंशावर असेल, तर त्या राजयोगांचा फायदा होत नाही व्यक्तीला. कारण राजयोगाचे मेन कारक ग्रह रविचंद्र आहेत. तेच जर कुंडलीमध्ये अत्यंत परम अवस्थेमध्ये असतील, तर व्यक्ती म्हणावं तेवढं एक्स्ट्रॅक्ट नाही करू शकत त्या राजयोगांमधनं फळ. सो अशा पद्धतीने काही-काही वेळेला
शास्त्रकारांनी काही काही नियम सांगितलेले आहेत. पण फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस पूर्णतः त्या अंशावरच आल्यावर ग्रह अतिशय उच्चची फळं देतो, धगधगती आणि इतर वेळेला देत नाही असं होत नाही. ओके. आणि ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये जस्ट टू डिफर लिटिल बिट म्हणून मी तुम्हाला कायम सांगतो, की नीचेचा ग्रह झाला म्हणजे तो गेला वाया आणि उच्चचा ग्रह झाला म्हणजे डोक्यावर घेतला. हे करायचं नाही. हे खंड 2 मध्ये तर फार डिटेलमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला तर मागच्या वर्षीच्या बॅचवाल्यांना तर फार डीपली शिकवलंय मी. की त्याची जी काही चांगली फळं असतील त्या राशीच्या साधर्म्याने जाणारी ती मिळणारच आहे. तो नीचेचा झाला म्हणून लगेच वाया गेला असं होणार नाही. येतंय तुमच्या लक्षात आणि उच्चच झाला म्हणजे सगळीच चांगली फळं मिळाली असंही होणार नाही. साधर्म्याने जाणारी फळं चांगली मिळतील, विसंगत जाणारी फळं नाही मिळणार चांगली. हेच कारण आपलं गृहीतक असतं ना, उच्च राशीत म्हणजे तो ग्रह सगळा नाही. त्यातला एक ठराविक भाग असतो जिथे तो उच्चची चांगली फळं देऊ शकतो. संबंध राशीत तो चांगली फळं देतो असं नाहीये. येतं लक्षात. सो तो हा भाग आहे. पण हा ठीक आहे म्हणजे त्याचं महत्त्व असं वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये काही प्रमाणात आहे. सर्वस्वी आहे असं मला वाटत नाही. ओके. असो. पुढचा प्रश्न. हा. पुढचा प्रश्न संजय तेंडुलकर सरांचाच आहे. ग्रहांच्या एकपाद, द्विपाद, त्रिपाद दृष्टी म्हणजे काय आणि त्या कशा बघायच्या? आपल्या खंड 3 मध्ये ग्रहांच्या दृष्टीवर एक स्वतंत्र प्रकरण आहे बरं 10-12 पानांचं. ओके. त्यात सुरुवातीला मी ग्रहांच्या दृष्टी म्हणजे काय आणि कशा असतात हे एक्सप्लेन करताना अ, शास्त्रकारांनी ग्रहांना एकपाद, द्विपाद, त्रिपाद दृष्टी वगैरे दिलेल्या आहेत हे उल्लेख केलेला आहे बघा. तो कुठून आला? आहे सगळ्याच ग्रंथात दिलंय, पण पाराशरीमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली तो आढळेल. जसं ग्रहदृष्टी प्रकरणामध्ये खास करून. पराशरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, की ग्रह समोरच्या राशीला ज्यावेळेला बघतो, त्यावेळेला तो 100% दृष्टी प्रक्षेपित करत असतो. ओके. त्याला म्हणतात पूर्णदृष्टी. या पूर्णदृष्टीमध्ये मंगळ, गुरु, शनीला काही स्पेशल दृष्टी दिलेल्या आहेत, बरोबर? मंगळाला 4थी, 8वी अशा पद्धतीने. त्याही पूर्णदृष्टीच आहेत. पण त्या व्यतिरिक्त ग्रह इतर राशींवर, की ज्यांच्यावर त्यांची पूर्ण दृष्टी नाही, त्या इतर राशींवर सुद्धा काही प्रमाणात जे आपण खंड 3 मध्ये स्पेसिफिकली शब्द मी वापरलाय, की दृष्टींना तुम्ही इन्फ्लुअन्स पद्धतीने समजा. इन्फ्लुअन्स परिणाम करत असतो. तो 100% नाही, पण काही अंशी डायल्युटेड ज्याला आपण म्हणू शकतो, तो परिणाम करत असतो. ते एकपाद दृष्टी, द्विपाद दृष्टी, त्रिपाद एक ज्योतिषशास्त्रात पाद म्हणजे क्वार्टर. म्हणजे पूर्ण दृष्टी म्हणजे 4 क्वार्टर्स. 4 पाय, चौपाई. त्रिपाद दृष्टी म्हणजे 3 क्वार्टर. द्विपाद दृष्टी म्हणजे 2 क्वार्टर म्हणजे 50% आणि एकपाद म्हणजे ओन्ली क्वार्टर 25%. असा त्याचा नॉर्मल कॉन्टेक्स्ट भाषेत अर्थ आहे. सो एखाद्या राशीवर एखाद्या ग्रहाची जेव्हा 25% दृष्टी असते, तेव्हा आपण म्हणतो एकपाद. याचा अर्थ तो ग्रह दृष्टीने जो काही परिणाम अदरवाईज करतो, तो 100% नाही होणार, 25%च होईल. सो इट्स व्हेरी निग्लिजिबल. पण त्रिपाद दृष्टी कदाचित थोडी इन्फ्लुएन्शियल असू शकते अधिक. आता इथे तुम्हाला थोडंसं तुमचं ज्योतिषशास्त्रीय जजमेंट वापरावं लागतं. कारण मुळात दृष्टीचा इन्फ्लुअन्स असतोच. पण तो प्रत्यक्ष एखाद्या स्थानात ग्रह असणं आणि त्या स्थानावर ग्रहाची दृष्टी असणं यामध्ये दृष्टीचा इन्फ्लुअन्स हा थोडा कमीच आहे ना. त्यात आणखीन जेव्हा दृष्टी या 100 पूर्ण दृष्टीपेक्षा इतर कमी होत जातात, तेव्हा तो इन्फ्लुअन्स नॅचरली आणखीन कमी होत जातो. बरोबर? सो त्यामुळे शास्त्रकारांनी ह्या ज्या दृष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांचा विचार आता थिअरी राहू दे सगळी बाजूला. प्रॅक्टिकली कुंडली बघताना फारच तुरळक ज्योतिषी लोक करतात. ज्यांना ॲट मी एन्काउंटर केलेलं आहे कुंडली बघताना आणि बऱ्यापैकी लोकांना मी बघितलेलं आहे. ओके. किंवा डिस्कशन केलेलं आहे बऱ्यापैकी. येस, काही जण आहेत माझ्या माहितीतले काही जण आहेत, की यांचा तो काटेकोरपणे वापर करतात आणि इव्हन ते रिझल्टही दाखवून देतात, की हा परिणाम हा दृष्टीमुळे झालेला परिणाम आहे. कन्व्हिन्सिंगली. ओके. येस, होतात. पण त्यासाठी तुम्हाला शास्त्राच्या इतर अनेक अंगांचं विशेषतः या काटेकोर यांचं ज्ञान बरंच पाहिजे. ओके. अदरवाईज तुम्ही भलतंच ॲट्रिब्यूट भलत्याच गोष्टीला देऊ शकता. ओके. सो त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. इव्हन काही जण ह्या गोष्टी शास्त्रात जरी त्या त्या मानाने नसल्या तरी राशीदृष्टीनेही काही-काही जण हे प्रकरण वापरताना बघतात, जे मला वैयक्तिकरित्या पटत नाही. पण ग्रहांच्या दृष्टीमध्ये येस हा भाग असतो आणि म्हणून तुम्ही जर बघाल ना, की पाश्चात्य ग्रहयोग जे आहेत, पाश्चात्य ग्रहयोग म्हणजे अंशात्मक ग्रहयोग ज्याला आपण म्हणतो, केंद्रयोग, प्रतियोग, युतियोग वगैरे. तशा काटेकोरपणे
आपल्या शास्त्रकारांनी ग्रहयोग सांगितलेले नाहीयेत. पाराशरीमध्ये ग्रहयोग आहेत, इतर अनेक ह्याच्यात ते हिंदू सॉरी आपल्या वैदिक किंवा भारतीय ज्योतिष पद्धतीनुसार सांगितलेले आहेत. पण त्यात सुद्धा काही-काही कॉम्बिनेशन्स अशी सांगितलेली आहेत ग्रहांची, की इथे हा ग्रह आणि इथे हा ग्रह आणि इथे हा ग्रह असेल, तर हे फळ मिळतं. तिथे बारकाईने तुम्ही जर अभ्यास केलात ना, तर बेसिकली त्यांच्या त्या एकपाद, द्विपाद, त्रिपाद दृष्टींचा एकत्रित इन्फ्लुअन्स आल्यामुळे ते फळ बनत असतं तिकडे. पण यासाठी फार तुमचा बारकाईने अभ्यास पाहिजे शास्त्राचा. ओके. हां. तर त्यामुळे ह्या आहे महत्त्व. शास्त्रकारांनी कुठलीही गोष्ट उगाचच सांगायची म्हणून सांगितली. मूल शास्त्रकारांनी आपल्याला माहिती असले. आता पराशरांच्या आधी ज्योतिष नव्हतं असं नाही म्हणता येणार. आपल्याला माहिती आहे पाराशरीत आणि त्याच्या पुढचे ग्रंथ म्हणून आपण त्यांना मानतो. ओके. जशी पाराशर संहिता आपल्याला माहितीच नाही. फक्त किंवा पाराशरी माहिती आहे, बृहत पराशर, होराशास्त्र माहिती आहे आपल्याला. तसं अनेक ग्रंथ असतील अनेक पूर्वीच्या काळी जे आपल्याला माहिती नाहीयेत अजिबात किंवा ते लुप्त झाले कालाच्या ओघामध्ये. ओके. सो शास्त्रकारांनी सांगितल्या त्या गोष्टी पूर्णच नाहीये तशातला त्यांना रिलेव्हन्स आहे. पण कधी-कधी तो आजच्या काळानुसार किंवा आपल्या लिमिटेड ज्ञानानुसार अप्लाय कसा करायचा हे ठरवणं थोडं अवघड जातं ॲक्चुअली. ओके. आणि हे सगळं रामायण बाजूला आपण ठेवलं आणि विचार केला तर ग्रहांची पूर्ण दृष्टी ही निश्चितपणे अनुभवायला येते. त्यात शंकाच नाही. आणि त्याच्यावर तर आपण आपल्या क्लासमध्ये कुंडल्या सोडवताना स्पेसिफिकली अनेक वेळा जेव्हा-जेव्हा हा दृष्टीचा परिणाम आहे, हा दृष्टीचा परिणाम आहे म्हणून आपण कित्येक वेळेला अभ्यासतो. कारण येते ग्रहांची पूर्ण दृष्टी अनुभवाला येतेच. दृष्टी नाकारू शकत नाही तुम्ही. हे लक्षात घ्या. ओके. असो.